सुरगाणा तालुक्यात हाहाकार माजवला आहे। अतिवृष्टीमुळे नदी नाल्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून रस्ते बंद, वीज पुरवठा खंडित आणि जनावरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कुंटवीर जवळील गोंदगड येथील शेतकरी तुषार शंकर गवळी यांच्या सागादेवी माळावर बांधलेल्या गायीवर शनिवारी रात्री विजा पडल्याने ती जागीच ठार झाली। दररोज 5 ते 7 लिटर दूध देणाऱ्या या गायीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले असून सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। पशुवैद्यकीय पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली। दरम्यान संततधार पावसामुळे गिरणा, नारपार, वाधडी, औरंगा, तानमान, कावेरी, बुतकुड्याचा ओहोळ, अंबिकेची उपनदी, कुंभारचोंड या नद्यांना पूर आला आहे। जाहुले गांडोळे रस्त्यावर झाडे उमळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती। प्रशासनाने तातडीने झाडे हटवून रस्ता मोकळा केला आहे। पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। अंबिकेची उपनदी, कुंभारचोंड व भूतकुड्याचा ओहोळवरील पाईप मोरी वाहून गेल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळवणे अवघड झाले आहे। तसेच जोरदार वाऱ्यामुळे गावातील 7 ते 8 विजेचे पोल मोडून पडले असून विजेचा पुरवठा खंडित झाला आहे। उंबरपाडा, जयविहीर, मास्तेमान, आंबेपाडा, भोटविहीर, आंब्याचा पाडा, वांजुळपाडा यांसह अनेक गावांचे विजेचे खांब, तारा तुटल्याने अंधार पसरला आहे। सलग 2 दिवसापासून कुंटवीर, सोनगीर, गोंदगड आदी सीमावर्ती गावे अंधारात जात पडत आहेत। वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पावसाची पर्वा न करता वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नशील आहेत। सततच्या पावसामुळे भातखाचरा पाणी साचून पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता दर्शवली जात आहे। भात पिके धोक्यात आले असून यावर्षी उत्पन्नात घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। तहसीलदार रामजी राठोड यांनी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी उपविभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। माझे नाव तुषार शंकर गावित, राहणार गोंदगड। माझे घर माझ्या शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती। रात्री 2 वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली। त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली। ही गाय मला दररोज 9 ते 10 लिटर दूध देत होती। त्या गायीच्या दुधावर आमची